रॅली निघाली, मीडियामध्ये चर्चा व तुमच्या विजयाची चर्चा आहे असं वाटतंय तुम्हाला? काय चर्चा? म्हणजे मीडियामध्ये चर्चा आहे, तुमची रॅली निघाली आता, लोकांचा प्रतिसाद चांगला आहे गावामध्ये, तुम्हाला वाटतं काय निवडून येतो म्हणून? गंदोरा गावातला आता जो काही हा जल्लोष बघितला, उत्साह बघितला, तर मला असं मीच काय अगदी कोणी सांगेल की गंदोरा गावातली तर मशाल नक्कीच पेटलेली आहे. आणि याचा प्रभाव परिसरातल्या 7-8 गावावरती नक्कीच होणार आहे. जो उत्साह, जे वातावरण गंदोरा गावामध्ये आहे, अगदी तीच परिस्थिती अंदूर सगट प्रत्येक गावामध्ये. त्यामुळे हे निश्चित आहे की 9 तारखेला अंदूर जिल्हा परिषद मतदारसंघातील दोन्हीच्या दोन्ही मशाल पेटणार. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. धनशक्तीच्या विरोधात ही जनशक्तीची लाट आहे. त्यामुळे हे निश्चित आहे की येणाऱ्या 9 तारखेला दोन्ही मशाली पेटणार म्हणजे पेटणार. खासदार साहेबांवर टीका केली होती आपल्या घरी, बावनकुळे त्याच्यावर का उत्तर देता तुम्ही? नाही, आता खासदार साहेबांवरती टीका करणं म्हणजे मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांचा तो अपमान केल्यासारखं आहे. एक गरीब घरातला लेकरू असल्यासारखं या मतदारसंघातल्या, धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गरीबाला, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक वृद्ध व्यक्तीला असं वाटतं की हा माझा मुलगा आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा वडील आहे. अशा पद्धतीची वागणूक पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर हे करतात. परंतु या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये बसून महाराष्ट्र बघायची सवय आहे. त्याच्यामुळे अशा तळागाळात राहणाऱ्या नेत्यावरती टीका करणं हे याच्याशिवाय दुसरं त्यांना काही येतच नाही. शेतकऱ्यासाठी कर्जमाफी करतो म्हणले बावनकुळे आपशींच्या सभेमध्ये, असं वाटेल तुम्हाला कर्जमाफी होईल? हे सोयीचं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा त्यांनी तेच सांगितलं होतं की काय ती स्टाईल होती, सातबारा कोरा कोरा असं करताना त्यानेच मग उलट पडते की काय वाटत होतं. परंतु आता सरकार स्थापन होऊन सुद्धा अजिबात त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीचं नाव घेत नाही. उलट ते म्हणतात की आम्ही योग्य वेळ आल्यावर करू, सोयीनुसार आम्ही करू, त्याला वेगवेगळे निकष लावून आम्ही करू आणि अल्पभूधारक करू. काय त्याच्यामध्ये 17 गोष्टी ते काढणार, परंतु शेतकऱ्याला ते कर्जमाफी देऊ शकत नाही. फक्त एकच निधड्या छातीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये होता, उद्धव साहेब ठाकरे, ज्यांनी कुठलाही निकष न ठेवता फक्त एक अंगठा लावला की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. आणि त्याला सुद्धा तितका प्रामाणिकपणा असावा लागतो. तो प्रामाणिकपणा फक्त उद्धव साहेब ठाकरे यांच्यामध्येच होता. भाजप सरकारकडून अशा पद्धतीची कर्जमाफी होणार नाही. आता ही रॅली निघाली, सर्व गंदोरावासियांना मी या ठिकाणी विनंती करतो की याच उत्साहामध्ये, हा जो आजचा उत्साह आहे, जल्लोष आहे, हाच उत्साह आणि जल्लोष 7 तारखेला मतदान करण्यापर्यंत टिकवावा. सर्व 100% लोकांचं मतदान करून घ्यावं आणि जास्तीत जास्त मतदान मशालीला कशा पद्धतीने होते यासाठी प्रयत्न करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. 2 मशाल आहे, दोन्ही मशाली 2 नंबरला आहे. 2 मशाल बटन दाबून जास्त मताने जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं आणि संजय भोसले आणि मी डॉक्टर जितेंद्र कानडे यांना आपण बहुसंख्य मतांनी निवडून द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. हम तुम्हारे साथ हैं।